नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 1 जानेवारीच्या भागामध्ये आजच्या भागामध्ये इथे मित्रांनो पार्थ तर अजून काव्याच्या आठवणीतून बाहेर येत नसतो, पण त्याला ती गोष्ट झालेली मान्य सुद्धा नसते करायची. तर कॅफेमध्ये तो नंदिनीकडे तिची सगळी काही पुस्तकं, सगळी काही वस्तू वगैरे द्यायसाठी आलेला असतो आणि त्यानंतर तर काव्याची छेड काढणाऱ्या त्या टपोरी मुलांना नंदिनीने जे काही धुतलेलं आहे ना मित्रांनो, तो तर व्हिडिओ इतका व्हायरल होतो की आता या दोघींच्या मधलं बॉन्डिंग जे काही आहे ते सगळं काही सगळ्यांना समजतं आणि तो व्हिडिओ वसूला सुद्धा दिसतो. आणि त्यानंतर आता जीवा आणि काव्या दोघे सुद्धा मिळून ठरवतात की जे काही त्यांनी मागे दाखवलेलं होतं ना मित्रांनो, की आता जीवा इकडे नंदिनीकडे म्हणजे मोहितेंच्या घरी राहायला जातो आणि काव्या इकडे देशमुखांच्या घरी राहायला येते आणि या मिशनला त्या दोघांनी मिळून नाव दिलेलं असतं की मिशन लग्नासाठी काय पण. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला आपण सुरुवातीपासून बघूयात. जेव्हा आता नंदिनीला इथं म्हणत असतो की खुश करणं सोपं असतं पण सुखी ठेवणं अवघड असतं, असं ना माझ्या बायकोने मला सांगितलेलं आहे आणि मी तुला फक्त खुश नाही तर सुखी ठेवेन, एक चान्स दे ना मला, प्लीज प्लीज दे ना, असं तो तिला विचारत असतो. तर तेव्हा नंदिनी आता तिचे डोळे सुद्धा थोडेसे तिचे पाणवतात आणि ती थोडीशी खुश सुद्धा होते आणि ती एकसारखी त्या दिशेनेच बघत असते, पण तिथे कोणीच नसतं. आणि आता इथे पार्थ येतो आणि तो नंदिनीला त्या विचारातून बाहेर काढतो आणि तिला विचारतो, "नंदिनी, तुम्ही ठीक आहात ना?" तर नंदिनी आता बाजूला बघते आणि तिला जाणवतं, की तिने दिवसाढवळा म्हणजे डोळसपणे स्वप्न बघितलेलं असतं. तर पार्थ तिला परत विचारतो, "तुम्ही ठीक आहात ना नंदिनी?" तर तेव्हा नंदिनी सांगते, "हो, मी ठीक आहे." आणि कधी-कधी ना आपलंच मन आपल्याला आपलं ना वैरी होत असतं ना, तसंच काहीतरी आता माझं झालेलं आहे आणि ते जाऊ द्यात, तुम्ही बसा ना, असं म्हणून ती आता परत बसते आणि तेव्हा पार्थ सुद्धा बसतो आणि पार्थने आपल्यासोबत एक मोठी बॅग आणलेली असते. तर तेव्हा नंदिनी पार्थला विचारते, "काय झालं? सगळं काही ठीक आहे ना घरी? आई, बाबा, पिहू सगळे काही ठीक आहेत ना?" तर तेव्हा पार्थ सांगतो, "हो, सगळे काही ठीक आहेत, पण काही सामान राहिलेलं होतं, ते द्यायसाठी मी आलेलो होतो." तर तेव्हा नंदिनी विचारते, "सामान? आणि माझं राहिलं होतं?" तर तेव्हा पार्थ सांगतो, "काव्याचं राहिलेलं होतं. ते घरी जाताना ना त्यांनी त्यांचं सामान नेलं नव्हतं. ते द्यायला आलेलो होतो मी. काय आहे ना, मनाविरुद्ध लग्न झालं होतं ना, त्यामुळे त्यांच्या अभ्यासावरती परिणाम झाला होता. क्लासला जायचं म्हणून जात होत्या, पण त्या क्लासच्या बाहेर एक बेंच होता ना, त्यावरतीच बसून राहायच्या आणि माझ्या पद्धतीने मी त्यांना समजावलेलं होतं तेव्हा." असं तो सांगत असताना त्याला तो क्षणसुद्धा आठवतो, ज्यावेळेस पार्थ तिला समजावण्यासाठी गेलेला असतो. म्हणजे ते दोघे क्लासच्या बाहेर बेंचवरती बसलेले असतात आणि तेव्हा पार्थ काव्याला सांगत असतो, की "मला मान्य आहे, तुम्ही मला नाही मानत, मित्रसुद्धा नाही मानत, पण ना मी स्वतःला तुमचा मित्र मानतो आणि त्या मैत्रीपोटीच मी तुम्हाला सपोर्ट करत होतो. तुमचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी, तुम्ही कलेक्टर होण्यासाठी आणि तुम्ही काय क्लास सोडून इथे बेंचवर येऊन बसता." आणि आता हे सगळं काही आठवल्यानंतर पार्थ आता नंदिनीला पुढे सांगू लागतो, नंतर ना कसाबसा त्यांनी अभ्यास सुरू केला. मुळातच हुशार आहेत हो त्या. त्यामुळे ना प्रिलिम्स क्लिअर केली त्यांनी. पण आता मेन्स जवळ आलेली आहे. पण त्यामध्येच त्यांच्या आयुष्यामध्ये एक नवीन वादळ आलेलं आहे. कशा अभ्यास करणार आहेत, कसं लक्ष लागणार आहे, काय माहिती? असं म्हणून तो तिची खूप काळजी करत असतो. आणि ते सर्व काही त्याच्या चेहऱ्यावरती दिसत असतं मित्रांनो. तर नंदिनी आता पार्थला म्हणते, म्हणजे ते सगळं काही बघून त्याला म्हणते, "एक विचारू का? म्हणजे काव्याच्या शिवाय तुमचं सुद्धा मन लागत नाहीये कशामध्ये, बरोबर आहे ना? आणि किती काळजी आहे तुम्हाला तिच्या प्रगतीची, अभ्यासाची." असं ती बोलत असताना पार्थ ती बॅग आपल्या हातामध्ये घेतो आणि त्यामधली पुस्तकं काढून टेबलवरती ठेवू लागतो आणि म्हणतो, "ही ना त्यांची काही पुस्तकं आहेत. मेन्स जवळ आलेले आहेत ना, त्यांना अभ्यासासाठी ही पुस्तकं लागतील." आणि एक डायरीसुद्धा काढून नंदिनीच्या हातामध्ये देतो आणि म्हणतो, "ही त्यांची डायरी आहे. याच्यामध्ये ना ते त्यांच्या महत्त्वाच्या नोट्स लिहितात आणि त्यांना लागेल ते." असं तो सांगतो आणि ती डायरी नंदिनीच्या हातात देतो आणि नंदिनी ती डायरी उघडते आणि त्याच्यामध्ये तिला काहीतरी दिसतं आणि ती पार्थला म्हणते, "हे बघा, हे काय आहे?" आणि तेव्हा काव्याने पार्थचं स्केच काढलेलं असतं आणि त्याच्या खाली बोकासं लिहिलेलं असतं आणि ते स्केच तर एकदम कॉमेडी असतं मित्रांनो. ते स्केच बघितल्यानंतर पार्थ पण थोडासा हसतो, म्हणजे तो दुःखी असतो आणि त्याच्यातच थोडासा तो हसतो आणि म्हणतो, "अरे बापरे! माझं स्केच, मी पाहिलंच नव्हतं हे. त्या रूममध्ये नव्हत्या ना, तेव्हा मी त्यांच्या आठवणीमध्ये मी त्यांचं स्केच काढलेलं होतं आणि आता माझ्या आठवणीत त्यांनी." असं म्हणून तो तिथेच थांबतो आणि त्यानंतर तो काव्याचे आय ड्रॉपसुद्धा नंदिनीच्या हातामध्ये देतो आणि त्यानंतर ते रीडिंग ग्लासेससुद्धा असतात ते सुद्धा देतो आणि म्हणतो, "हे त्यांचे रीडिंग ग्लासेस आहेत. अभ्यास करताना लागतात त्यांना,
खरं तर ना उगाचच फॅड आहे हे. पण जेव्हा चष्मा लावतात ना, तेव्हा अभ्यासू मांजर दिसतात त्या. असं तो बोलत असताना नंदिनी त्याला म्हणते, "अहो, केवढं प्रेम आहे तुमच्या मनामध्ये काव्याविषयी. कडवटपणाला जागा तरी उरली आहे का?" तर तेव्हा पार्थ म्हणतो म्हणजे तो विषय टाळतो आणि म्हणतो, "ही पुस्तकं, चष्मा त्यांना द्या. त्या माझ्यासमोर आल्या ना, तर मी नाही देऊ शकणार त्यांना हे सगळं काही आणि हे सगळं तुम्ही द्या. मी येतो." असं तो म्हणतो आणि तो त्याच्या डोळ्यामध्ये थोडंसं पाणी आलेलं असतं मित्रांनो आणि तो तसाच तिथून उठतो आणि निघूनच जातो. तर त्यानंतर नंदिनी काव्याची डायरी ती असते ती बघू लागते आणि ती तशीच बसलेली असते. इतक्यातच इकडे बाहेर काव्या रिक्षामधून येते आणि रिक्षामधून उतरल्यानंतर ती रिक्षावाल्याला पैसे देते. तर तेव्हा तो म्हणतो, "मॅडम सुट्टे द्या ना." तर तेव्हा काव्या म्हणते, "चेक तरी करा ना." तर तो रिक्षावाला म्हणतो, "नाही तुम्ही दुसऱ्या रिक्षावाल्याला विचारता का?" तर तेव्हा काव्या म्हणते, "बरं ठीक आहे, मी विचारते." असं म्हणून ती दुसऱ्या रिक्षावाल्याकडे जाते आणि त्याला 500चे सुट्टे मागू लागते आणि इतक्यातच आता इकडे पार्थ बाहेर आलेला असतो आणि तो तिथून चाललेला असतो आणि त्याच्या कारमध्ये बसत असतो. तर तेव्हा काव्याचं लक्ष त्याच्याकडे नसतं आणि ती सुट्टी घेण्याच्यामध्येच अडकून असते आणि इतक्यातच आता या म्हणजे ज्या रिक्षामधून काव्य आलेली असते, त्या रिक्षावाल्याला पार्थ दिसतो आणि तो नेमका पार्थकडे जातो आणि त्याच्याकडे जाऊन त्याला विचारू लागतो, "साहेब 500चे सुट्टे आहेत का?" आणि तेव्हा पार्थ त्याला 500चे सुट्टेसुद्धा लगेच देतो आणि तरीसुद्धा त्याचं लक्ष काव्याकडे काही जात नसतं आणि हा रिक्षावाला सुट्टे घेऊन तिथेच पैसे वगैरे मोजत असतो आणि पार्थ आता तिथून गाडीमध्ये बसतो आणि तिथून निघून गेल्यानंतर हा रिक्षावाला जो "ओ मॅडम" म्हणून असं काव्याला हाक मारतो आणि तेव्हा काव्या मागे वळून बघते. तोपर्यंत तर इकडे पार्थ निघून गेलेला असतो आणि आता तो रिक्षावाला काव्याला सुट्टे देतो आणि तिथून तो सुद्धा निघून जातो. तर काव्या आतमध्ये चाललेली असते मित्रांनो आणि आता इथे तर काही टपोरी मुलं बसलेली असतात आणि काव्याला बघितल्यानंतर त्यामधला एक जण म्हणतो, "अरे ही बघ त्या देशमुख मुलासोबत नाही का हिचा व्हिडिओ व्हायरल झाला होता." तर काव्याला ते ऐकू येतं आणि काव्या ते इग्नोर करून तशीच पुढे चाललेली असते. तर त्यामधला दुसरा म्हणतो, "आम्ही दोघे भाऊ आहोत, जरा आमच्याकडे सुद्धा ये ना." तर तेव्हा तिसरा म्हणतो, "अरे यार मग मी काय करू?" तर तेव्हा तो म्हणतो, "अरे येड्या, मी काय करू म्हणजे काय? अरे हिची बहीण आहे ना, हिच्या बहिणीला घेऊन जा." असं म्हणून ते तिघेसुद्धा हसू लागतात. तर आता ते ऐकल्यानंतर काव्याला राग येतो आणि ती रागानेच आता मागे वळून त्यांच्याकडे बघते आणि तेव्हा ते तिघेसुद्धा हसत असतात. तर आता काव्या आपली चप्पलच काढून आपल्या हातामध्ये घेते आणि त्यांना चप्पल दाखवू लागते आणि धावत त्यांच्याकडे जाते आणि त्यांना म्हणते, "माझ्या बहिणीला जर काय म्हटलात ना, तर चपलीनेच मारीन." तर तेव्हा ते तिघेसुद्धा तिच्या समोर येतात आणि म्हणतात, "चपलीने काय मारतेस? हाताने मार हाताने, तेवढाच तुझा टच मिळेल." असं म्हणून ते हसू लागतात. तर दुसरा म्हणतो, "तुला तर एकावर एक फ्री लागतात ना, आम्ही दोघं पण आहोत, दोघांना मारणार का तू? मार, मार." असं तो बोलत असतो आणि आपला गाल तो पुढे करतो. म्हणजे त्याला वाटत असते की काव्या मारेल म्हणून. तर तिकडून चक्क नंदिनी येते आणि त्याच्या जोराची कानाखाली मारते आणि झणझणीत त्याला एक चपराक बसते आणि त्याच्या कानाखाली बसल्यानंतर ते तिघेसुद्धा एकदमच थंड पडतात, शांतच होतात. तर नंदिनी आता त्यांच्याकडे रागाने बघत असते आणि हे तिघेसुद्धा मान खाली घालून उभे असतात आणि इतक्यातच आता तिथे आजूबाजूला असलेले बरेच जण तो व्हिडिओ बनवू लागतात. तर आता काव्या त्यांना म्हणते, "घ्या, माझ्या बहिणीबद्दल बोलत होतात ना? आली माझी ताई. आता बोल ना." तर तेव्हा तो एक टपोरी म्हणतो त्यामधला नंदिनीला तो म्हणतो, "अगं हिच्यामुळेच तर तुझी जिंदगी बरबाद झाली ना आणि तू हिचीच बाजू काय घेतेस?" तर तेव्हा नंदिनी त्याच्यासुद्धा एक जोराची कानाखाली लावून देते आणि तेव्हा काव्या तर धक्क्यानेच नंदिनीकडे बघत असते आणि त्याच्या कानाखाली मारल्यानंतर हे दोघे त्याच्या बरोबरचे जे असतात ते मागेच सरकतात. तर नंदिनी म्हणते, "कोणाचं आयुष्य कोणामुळे बरबाद झालेलं आहे ना, ते आमचं आम्ही बघून घेऊ. तुम्हाला काय करायचं आहे ना त्याच्याशी, तर माझ्या बहिणीकडे जर नजर वर करून सुद्धा बघण्याची लायकी नाहीये तुमची. आमच्या घरामध्ये जे काही झालं ना, त्यामुळे मुलींची छेड काढण्याचं लायसन्स मिळालेलं आहे का तुम्हाला? बहीण आहे ती माझी, तिच्यापासून 2 पावलं लांब होऊनच बोलायचं. शक्यतो बोलायचंच नाही, कळालं का? आणि चला निघा इथून." असं ती जोराने ओरडते. तर तेव्हा ते तिघेसुद्धा खाली मान घालूनच निघून जातात आणि तेव्हा नंदिनीचं लक्ष त्या व्हिडिओ काढणाऱ्यांच्याकडे जातं आणि नंदिनी त्यांच्याकडे सुद्धा जाते आणि त्यांना म्हणते, हे काय करताय तुम्ही? व्हिडिओ शूट करणं आणि तो व्हायरल करणं या व्यतिरिक्त दुसरी कामं नाही आहेत का तुम्हाला? एनिव्हे तुम्हा लोकांना जे काही करायचं आहे ना ते करा. पण त्यामुळे आम्हा बहिणींच्यामध्ये दुरावा येईल असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते होणार नाही." असं ती बोलत असताना इकडे काव्याला मात्र त्या गोष्टीचं खूप छान वाटत असतं आणि ती एकदम नंदिनीकडे आश्चर्यानेच बघत असते. म्हणजे तिला ते जाणवतं
की तिची नंदिनी ताई तिला परत मिळत आहे. आणि आता नंदिनी तिथून जाऊ लागते आणि काव्या तिला धावत तिच्या मागे मागे जाते आणि तिला थांबवते आणि तिला मिठीच मारते आणि तिला म्हणते, "ताई थँक यू, थँक यू. हे बघ ताई, मला माहिती आहे तू ना माझ्यासाठीच त्या मुलांना मारलंस. खरंच ताई, मी खूप नशीबवान आहे की मला ना तुझ्यासारखी ताई मिळाली." आणि असंच ती बोलत असते आणि नंदिनी आता तिचा हात सोडून तिथून चाललेलीच असते. तर इतक्यातच तिकडून आवाज येतो, "लकी तर मी पण आहे." आणि तेव्हा जीवा तिथे आलेला असतो आणि नंदिनी आता त्याच्याकडे बघते, तर तेव्हा जीवा तर एकदम छान मस्त असा नटून-थटून आलेला असतो आणि त्याला बघितल्यानंतर नंदिनी तर फ्लॅटच होते आणि आता जीवा तिच्याजवळ येतो आणि तिला म्हणतो, "कारण मला ना नंदिनीसारखी बायको मिळालेली आहे." आणि आता नंदिनी लगेचच तिथून निघून जाते. तर जीवा म्हणतो, "अरे, अरे!" तर तेव्हा काव्या त्याच्यावरती थोडीशी ओरडते, म्हणते, "काय हे? किती वाजले? किती वेळ? आणि जा आता." तर तेव्हा जीवा सॉरी, सॉरी असं तिला म्हणतो आणि धावतच तिथून नंदिनीच्या मागे तो जातो. आणि इकडे आता काव्या तशीच उभी राहते. तर आता इकडे त्यांनी परत घरामधला सीन दाखवलेला आहे. इकडे ती आशाताई असते ना, ती हसत-हसत मोबाईलवरचं काहीतरी बघत चाललेली असते. तर वसू तिथेच बसलेली असते आणि तिला बघितल्यानंतर, "अगं ये, आशा इकडे ये, काय करतेस मोबाईलवरती? रील बघतेस ना?" असं विचारते. तर तेव्हा आशाताई म्हणते, "अहो याच्यामधून ना जगाचं ज्ञान मिळतं, जगाचं ज्ञान." असं ती सांगत असते. तर तेव्हा वसू पुस्तक वाचत असते आणि ती म्हणते, "म्हणजे आम्ही हे जे काही वाचतोय, ते मूर्ख म्हणूनच वाचतोय ना, बरोबर आहे ना?" तर तेव्हा आशाताई तिला म्हणते, "अहो तुम्ही हा रील एकदा बघता का?" तर तेव्हा वसू म्हणते, "आशा मला काहीसुद्धा बघायचं नाहीये. तू आधी काम कर." असं ती म्हणत असते. तर तेव्हा आशाताई तिला म्हणतच असते, "अहो ही रील बघा तरी एकदा." तर वसू म्हणते, "मला ती रील बघण्यात काहीसुद्धा इंटरेस्ट नाहीये. मी तुला एकदा सांगितलं ना. आणि काय गं, आम्ही तुला रील बघण्याचे पैसे देतो का? काम करण्याचे पैसे देतो आणि तो मोबाईल ठेव आधी, नंतर नाहीतर तो फोडूनच टाकीन तो मोबाईल." असं ती बोलत असते. तर तेव्हा आशाताई म्हणते, "फोडलं तर नंदिनी ताईने आहे. त्या मुलाला बघा की." असं म्हणून तो मोबाईल ती वसूच्या हातामध्येच देते. तर तेव्हा आशाताई तर तो व्हिडिओ बघत असते, ते जे आत्ता काही झालेलं असतं. म्हणजे नंदिनीने त्या मुलाच्या कानाखाली मारलेलं असतं आणि ते बघितल्यानंतर वसूला तर अक्षरशः धक्का बसतो आणि ती डोळे मोठे करून उठूनच उभी राहते. आणि नंदिनी त्या व्हिडिओमध्ये जे काही सर्व बोलत असते, ती बहीण आहे माझी, 2 पावलं मागे होऊनच बोलायचं आणि तिने त्या मुलाच्या कानाखाली वगैरे मारलेलं असतं, ते सगळं काही ती बघते. आणि आता आशाताई आपला मोबाईल तिच्या हातामधून काढूनच घेते आणि वसू अजून धक्क्यातच असते. तर तेव्हा आशाताई म्हणते, "कसल्या डॅशिंग आहेत ना या एकदम. मज्जाच आली रे, वाह! वाह!" असं म्हणून काय फोडलेलं आहे तिला. त्याला खूप मज्जा आली असं म्हणून ती हसत-हसत तिथून निघून जाते. तर तेव्हा वसू म्हणते, म्हणजे ती धक्क्यातच असते आणि ती म्हणते, "कसल्या मातीची बनलेली आहे ही नंदिनी? इतकं सगळं झालं तरीसुद्धा अजूनही बहिणीला मदत करायची इच्छा आहेच हिची." असं म्हणून ती आता चिड करू लागते. तर इकडे आता बघा जीवा नंदिनीच्या मागे-मागे जात असतो आणि तिला म्हणत असतो, "नंदिनी ऐक तरी माझं, थांब ना जरा." तर तेव्हा नंदिनी म्हणते, "माझ्या मागं येणं थांबवा." तर तेव्हा जीवा जरासा थांबत धावत जातो आणि तिला अडवतो आणि म्हणतो, "एक मिनिट, प्लीज 1 मिनिट." "अगं कुठे जाऊ मी?" "नंदिनी अगं तू माझं घर आहेस, माझी हक्काची जागा आहेस. मग कुठे जाऊ सांग ना मी?" असं तो विचारत असतो. तर तेव्हा नंदिनी परत तिथून निघून जाऊ लागते. तर तेव्हा जीवा परत तिला थांबवतो आणि म्हणतो, "1 मिनिट ऐकून तरी घेशील का माझं प्लीज? हे बघ मला माहिती आहे की तू माझ्यावरती आणि काव्यावरती कोणतंही संकट आलं ना, तर तुला ते सहनच होत नाही. तू त्याचं उत्तर देतेसच आणि मनात जर अजूनही तितकंच प्रेम आहे ना, तर मग सोड ना हा राग." आणि परत तिच्याकडे बघून तो म्हणतो, "सॉरी, सॉरी. तुझा माझ्यावर आणि काव्यावरती राग नाहीये, तर तू दुखावली गेलेली आहेस हे मला माहिती आहे. पण एकच चान्स दे ना बायको प्लीज. एक चान्स दे ना गं. एक चान्स. मी हे सगळं काही पुसून टाकेन. प्लीज." असं तो म्हटल्यानंतर नंदिनी त्याला विचारते, "कसं पुसणार? कसं पुसाल सांगा ना? काय सोल्युशन आहे तुमच्याकडे?" तो 16 डिसेंबरचा दिवस माझ्या डोक्यात, मनात, आयुष्यात घर करून राहिलेला आहे. माझ्यामुळे कोणाचं तरी आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे. ही सल ना सतत आतून खात आहे मला. आपण कोणाचे तरी फक्त सवय होतो. ही गोष्ट ना मनामधून जातच नाहीये माझ्या. आणि आता सांगा ना, असं तुम्ही काय करणार आहात, की ही सल, ही दुखावलेपण हे सगळं काही कायमचं पुसलं जाईल? बोला ना आता तुम्ही. नाही, मी इथेच उभी आहे. तुम्ही फक्त माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. बोला." असं ती बोलत असताना आता जीवा मात्र शांत होतो. तर नंदिनी म्हणते, "अहो बोला ना, या प्रश्नाचं उत्तर नाही आहे का तुमच्याकडे? आणि हा तिढा सुटणार नाहीये. त्यामुळेच ना प्लीज, प्लीज माझ्या मागे-मागे येणं थांबवा."
आपला प्रवास इथपर्यंतच होता हे मान्य करा, असं ती हात जोडूनच जीवाला सांगते. आणि तिथून रिक्षाला हाक मारते, तर रिक्षासुद्धा लगेच येते आणि नंदिनी आता लगेचच रिक्षात बसते आणि तिथून निघूनच जाते. तर तेव्हा जीवा काय तिला थांबवूच शकत नाही आणि तेव्हा तो समोर बघतो तर त्या रिक्षाच्या मागे पिक्चर अभी बाकी है असं लिहिलेलं असतं. आणि तेव्हा जीवा ते वाचतो आणि म्हणतो, "अरे देवा, तू काय खेळ खेळतोयस माझ्याबरोबर? नंदिनीच्या नकारामुळे ना माझा एका क्षणात कड्यावरून खाली ढकलून देतोस आणि दुसऱ्या क्षणात हे असं काहीतरी ग्रीन सिग्नल देऊन म्हणजे असं करून वरून खाली पडताना एका झाडाच्या फांदीवरती असं लटकवून ठेवतोस. इतकंच खाली पाडलं आहेस ना, तर मग वर येण्याचा मार्ग सुद्धा दाखव ना प्लीज." असं तो म्हणतो. तर आणि परत थोडासा विचार करतो आणि म्हणतो, "नंदिनीने आत्ता जाता-जाता प्रश्न विचारला, की असं तुम्ही काय करणार आहात, की ही सल, हे दुखणे पण सगळं काही कायमचं पुसलं जाईल?" तर आता हे सगळं काही आठवल्यानंतर जीवा म्हणतो, "या प्रश्नाचं उत्तर शोधायला हवं जीवा, पण देवाने पॉझिटिव्ह साईनसुद्धा दिलेली आहे, की पिक्चर अभी बाकी है, म्हणजे हॅपी एंडिंग अजून बाकी आहे. राईट ना? बरोबर ना?" आणि तो म्हणतो, "पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त." आणि आता परत त्यांनी इकडे घरामधला सीन दाखवलेला आहे. इकडे ही आशाताई तो व्हिडिओ घेऊन मानिनीला सुद्धा दाखवते आणि तेव्हा त्या दोघेसुद्धा खूप हसत असतात आणि आशाताई म्हणत असते, "मज्जा, मज्जा, नुसतीच मज्जा आहे. म्हणूनच मी तुम्हाला दाखवायला आणला हा व्हिडिओ." तर तेव्हा मानिनी म्हणते, "अगं नंदिनी, हे तर बघ ना." आशाताई म्हणते, "हो, डॅशिंग आहेत, एकदम डॅशिंग." आणि मानिनी तर टाळ्यावरती टाळ्या वाजवत असते. इतक्यात आता वसू वरून रागारागाने खाली येते आणि ती खूप चिडलेली असते. आणि ती आशाला म्हणते, "अगं ये आशा, तू बंद कर व्हिडिओ अगोदर. कान किटले आहेत माझे ते टाळ्यांचा आवाज वगैरे ऐकून." तर मानिनी म्हणते, "अगं नको, नको आशा. उलट ना मी तर म्हणते मोठ्याने लाव किंवा एक काम करतेस का तू टीव्हीलाच मोबाईल कनेक्ट कर आणि मोठ्याने लाव मी तर म्हणते. आणि व्हॉल्यूम तर मोठा करून सगळ्या घरातल्यांना सगळ्यांना ऐकू देत. बाहेरच्यांना, घरातल्यांना सगळ्यांना ऐकू देत." आणि वसूला म्हणते, "वसुताई, तुम्ही सुद्धा म्हणाला होतात ना, की मीडिया आली तेव्हा सगळ्यांना कळालेलं होतं. शेजार-पाजार, नात्यातले सगळे काही आपल्या बिझनेसमधले, सर्कलमधले सगळे, त्या सगळ्यांना हा व्हिडिओ पाठवूयात का आपण?" असं ती विचारते. तर तेव्हा वसू म्हणते, "अगं मानिनी, तुला वेड लागलेला आहे का?" तर मानिनी म्हणते, "वेड लागायची वेळ आलेलीच होती वसुताई. त्या चौघांच्या बाबतीत जे काही घडलेलं आहे ना, त्यानंतर तुम्ही सुद्धा त्या चौघांना उलट-सुलट बोलत सुटलेला आहे. मीडिया ज्या दिवशी घरी आली होती ना, तेव्हाच खरंच वेड लागलेलं होतं. पण या मुलींच्या म्हणजेच नंदिनीच्या शहाणपणामुळे आणि काव्याच्या हुशारीने सगळं काही सावरून घेतलेलं आहे." आणि त्यानंतर आता इकडे त्यांनी परत कॅफेमधला सीन दाखवलेला आहे. आता काव्य आणि जीवा कॅफेमध्ये बसलेले असतात. तर तेव्हा जेव्हा तो व्हिडिओ काव्याला दाखवतो आणि तो व्हिडिओ बघितल्यानंतर काव्याला तर आश्चर्यच वाटतं, की तो व्हिडिओ एवढ्या लवकर व्हायरल कसं काय झालेला आहे. आणि ती म्हणते, "अरे काय आहे हे सगळं काही? असं कसं शक्य आहे हे? अरे बापरे! म्हणजे आत्ताच झालेलं आहे हे आणि सोशल मीडियावरती व्हायरलसुद्धा झालं." तर तेव्हा जेव्हा म्हणतो, "अगं असं काय करतेस? यामधून तुम्हा दोघींचा बॉन्ड दिसतोय ना, म्हणून इतका व्हायरल होतोय तो." तर तेव्हा काव्या त्याला म्हणते, "अरे 1 मिनिट, 1 मिनिट. ते सगळं सोड, पण तुला यायला इतका लेट का झाला ते सांग?" "अरे ऐक ना, चौघं भेटणार होतो आपण आणि चौघं भेटणार होतो, तू लेट झाला आहेस आणि ते सुट्टे पैसे शोधायच्या नादात ना मला सुद्धा लेट झाला आणि मी इथं आले तेव्हा पार्थ तर निघून गेले होते आणि नंदिनी ताई निघत होती ना तेव्हाच हे सगळं काही घडलं. माहिती आहे का?" असं ती सर्व काही बडबड करत असते, पण जीवाचं तिच्याकडे लक्षच नसतं. तो तर तो व्हिडिओ बघून मोठमोठ्याने हसत असतो आणि एन्जॉय करत असतो. तर काव्या तर जोराने ओरडते त्याच्यावरती, "अरे वेड्यासारखं एकटाच हसू नकोस रे जीवा." तर तेव्हा जीवा म्हणतो, "अगं ही बघ ना तुझी बहीण माझी नंदिनी, कसली कसली बोलते यार, फायर ब्रँडच दिसते ती." तर काव्या म्हणते, "आमच्या नंदिनी मॅडम आहेतच तशा फायर ब्रँड, शांत शांत वाटते आणि लगेचच दुर्गेचं रूप धारण करते रे." असं ती आता या दोघांचं बोलणं चालू असतं आणि परत त्यांनी इकडे सीन चेंज केलेला आहे. इकडे घरामधला सीन त्यांनी दाखवलेला आहे. मानिनी वसूला म्हणते, "हा व्हिडिओ ना फक्त त्या मुलांना नाही, त्या दोन्ही बहिणींना बोलू पाहणाऱ्या, तोडू पाहणाऱ्या प्रत्येकासाठी चपराक आहे." तर अशा एकदम हळू आवाजात मानिनीला म्हणते आणि यांना सुद्धा असं ती बोलते. तर तेव्हा वसू तिच्यावरती चिडते, "अशा तू लायकीत राहायचं आणि माझ्याशी तोंड सांभाळून बोलायचं. तुझी ही जी काही हिंमत वाढली आहे ना, ती कोणाच्या पाठिंब्याने वाढली आहे ना, ते चांगलंच माहिती आहे मला." आणि मानिनीला म्हणते, "अगं कशी आई आहेस गं तू? मानिनी, तुला ना फक्त तुझ्या सुनाच दिसतात. तुझी मुलं दिसत नाहीत तुला. अगं तुझी मुलं एका टेबलावरती बसून एकत्र जेवत सुद्धा नाहीयेत. हे दिसत नाही वाटतं तुला?"
तर मानिनी म्हणते, "हे सगळं काही मला दिसतंय ताई आणि हे सगळं काही ना मी सावरू पाहण्याचा प्रयत्न सुद्धा करते आणि हे सगळं सावरेल सुद्धा. थोडा वेळ लागेल ना पण आणि नक्की होईल, ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील. आणि ताई आता ना मला सांगा, दुधापासून आपण जेव्हा बासुंदी करतो तेव्हा पटकन होऊ शकते एक वेळ. पण ना त्याच दुधापासून जेव्हा श्रीखंड करायचं असतं ना, तेव्हा चक्क आपल्याला आदल्या दिवशी टांगावा लागतो. का नाही? लागतो ना. म्हणजे एकाच पदार्थापासून 2 वेगवेगळे पक्वान्न आहेत, पण प्रत्येकाला वेळ हा वेगवेगळाच लागतो. मग पार्थ, जीवा, नंदिनी, काव्या हे तर जिवंत माणसं आहेत. त्यांना वेळ लागेल आणि त्यांना जो वेळ लागेल ना, तो लागू देत. मला खात्री आहे, एक दिवस टेबलवर बसून पार्थ आणि जीवासुद्धा एकत्र जेवतील. एवढंच नाही तर ते एकमेकांना स्वतःच घाससुद्धा भरवतील. तर तेव्हा वसू म्हणते, "हो, हो, एवढं मात्र नक्की करतील हां." असं बोलत ती हसत-हसत तिची खिल्ली उडवत तिथून निघून जाते. तर तेव्हा मानिनी तिला परत बोलायचा प्रयत्न करत असते. तर तेव्हा आशा तिला थांबवते आणि म्हणते, "वहिनी जाऊ देत ना. काय इतकं त्यांचं मनावरती घेताय? तुम्हाला माहिती आहेत ना त्या कशा आहेत ते. नका त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ. आपल्या पोरी आहेतच लय भारी." तर तेव्हा मानिनी म्हणते, "हो, ते तर आहेच आहे. फक्त मी ना हे जे काही ठणकावून सांगितलेलं आहे ना आत्ता त्यांना, ते खरंच होऊ देत म्हणजे मिळवलं. पार्थ आणि जीवामधला ताण कमी होऊ देत रे देवा. आपण जेव्हा आपल्या माणसांशी नीट बोलत नसतो ना, तेव्हा या वसुताईंच्या सारख्या सगळ्या माणसांचं फावतं." असं ती बोलत असते. तर तेव्हा पार्थ तिथे आलेला असतो आणि तेव्हा तिला माहिती नसतं ते आणि पार्थने तर ते सगळं काही ऐकलेलं असतं मित्रांनो. आणि त्यांनी आजचा भाग इथेच संपवलेला आहे आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, जेव्हा काव्याला सांगत असतो, "आता या वर्षाचा शेवट आणि या नात्याची सुरुवात ही गोडच होणार." तर काव्यासुद्धा म्हणते, "हो, करेक्ट. आणि आता ना मिशन लग्नासाठी काय पण." असं ती म्हणते आणि दोघे एकमेकांना आता हँडशेक करतात. म्हणजे या दोघांनी ते ठरवलेलं असतं, की त्यांनी एक मिशन ठरवलेलं असतं आणि त्या मिशनला त्यांनी नाव दिलेलं असतं, लग्नासाठी काय पण. तर आता इकडे त्यानंतर जेव्हा घरी येतो आणि तेव्हा तो पार्थला सुद्धा सांगतो, की "मी 1 महिन्यासाठी नंदिनीच्या घरी तिकडे राहायला जात आहे." तर तेव्हा पार्थ जीवाला सांगतो, "तुम्हाला दोघांना ना एकत्र एका घरात बघायची त्यांच्या मनाची तयारी झालेली आहे का?" तर तेव्हा जीवा त्याला म्हणतो, "अरे, पण तशी वेळच येणार नाही." तर पार्थ त्याला विचारतो, "पण का?" तर तेव्हा जीवा सांगू लागतो, "कारण ना यापुढे मी आणि काव्या तुम्हा दोघांना त्रास होईल ना असं काहीसुद्धा करणार नाही." आणि आता असं त्यानं सांगितल्यानंतर पार्थला तर त्या गोष्टीचं थोडं आश्चर्य वाटतं. पण बघूयात, म्हणजे आता या जीवा आणि काव्याने मिळून जे काही प्लॅनिंग केलेलं असतं, की काव्या आता इकडे या घरी येऊन राहणार, देशमुखांच्या घरी, आणि जीवा तर आता नंदिनीच्या घरी राहायला जाणार असतो. आणि हे सर्व काही आता त्यांनी पार्थला सुद्धा सांगितलेलं आहे. त्यामुळे आता पार्थची सुद्धा या गोष्टीला तयारी असते. तर बघूयात मित्रांनो, उद्याच्या भागामध्ये काय काय होतं ते. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा.